सामना 4 षटकांचा राहणार आहे आणि 4 गोलंदाज आपण या ठिकाणी वापरू शकाल. पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती विरुद्ध नगर रोड या दोन्ही संघादरम्यान दुसरा उपांत्य फेरीचा सामना. सामन्याला सुरुवात होते या ठिकाणी. पिंपरी चिंचवड संघाकडून या ठिकाणी सलामीचा फलंदाज अशोक दायगुडे सर. अतिशय सुंदर असा फटका या ठिकाणी पाहायला मिळतो आणि संघाचं खातं या ठिकाणी उघडलंय. लेग बाय. अतिशय सुंदर असा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटकार, सुंदर असा षटकार या ठिकाणी पिंपरी चिंचवड संघाकडून या ठिकाणी गोविंद चोपडे सरांकडून. धाव संख्या होती ती 7, बिनबाद 7. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती विरुद्ध नगर रोड या दोन्ही संघादरम्यान दुसरा उपांत्य फेरीचा सामना पाहायला मिळतोय. पहिलं षटक चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती ती 7, बिनबाद 7. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू नगर रोड संघाकडून पाहायला मिळते. नो बॉल या ठिकाणी. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते ती 8, बिनबाद 8. लेग बाईज. पहिल्या षटकानंतर धावसंख्या होती ती 9, बिनबाद 9. पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती संघाकडून गोविंद चोपडे सर आणि अशोक दायगुडे सर फलंदाजीसाठी. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. धावसंख्येमध्ये भर पडते या ठिकाणी. 10 धावसंख्या झाले, बिनबाद 10. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय.
दुसरं षटक चालू आहे आणि दुसऱ्या षटका चालू असताना या ठिकाणी धावसंख्या होती ती या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. गोविंदच्या रूपाने पहिला धक्का मिळतोय तो पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती संघाला. दहा आणि एक गडी बाद 10 धाव संख्या या ठिकाणी. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होती ती 11. एक गडी बाद 11. दुसरं षटक दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. आणि या ठिकाणी चौकार पाहायला मिळतो आपल्याला. या ठिकाणी गचाल क्षेत्ररक्षण. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 15 धावसंख्या झाले. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू या ठिकाणी. सुंदर असा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय तो अशोक धायगुडे सरांकडून. एक धाव. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते ती दुसऱ्या षटकाखेर 16. एक गडी बाद 16 रन्स. पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती संघाकडून या ठिकाणी आपल्याला संयमी अशी फलंदाजी पाहायला मिळते. 2 षटकाखेर 16 धावा झालेत. तिसरं षटक घेऊन आलीत किरण. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलीत ते किरण. स्ट्राईकला इथे गोविंद चोपडे सर. सुंदर असा या ठिकाणी आपल्याला फटका पाहायला मिळतोय. दोन धावसंख्या. दोन संख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. 18. या ठिकाणी सर्वांना एक सूचना. या ठिकाणी चहा आणि पाव या ठिकाणी आस्वाद घ्या. चहा आणि पावचा आस्वाद घ्या या ठिकाणी सर्वांनी. नो चेंडू घोषित केलाय. नाही 2 रन.
आणि हा घेतला का नो? डॉट निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फलंदाज बाद होतो या ठिकाणी. गोविंद चोपडीच्या रूपाने या ठिकाणी दुसरा धक्का मिळतोय तो पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती संघाला. माहित आहे की मग आपल्या तुम्हाला हा सॉरी ते उपयोग काय चालू आहे हा उपयोग आता हा प्रसाद आलाय नाही प्रसाद बॅट्समन आपला ना. प्रसाद जाधव बॉलिंग बॅट्समन. डॉट बॉल प्रसाद जाधवला बीट केलेले बॉलरनी. किरण नगर रोड साठी किरण बॉलिंग करतोय. ऑफ साइडला खेळलेला आहे प्रसाद जाधवनी आपल्या टीम साठी 1 रन आणि दुसऱ्या धावेसाठी धावतोय. दुसरी धाव पण पूर्ण. सचिन कदम सुखरूप आपल्या स्टंप जवळ. 2 रन. किरण प्रसाद साठी. प्रसादने खेळलेला आहे लेग साइडला 4 रन साठी. नाही अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण नगर रोड टीम कडनं. 2 धावा पूर्ण. प्रसादला चौका किंवा छक्का आपल्या पीसीएमसी टीम साठी जर जिंकायचं असेल तर टीमला 4 आणि 6 रनची गरज आहे. किरण अंपायर डिसिजन व्हाईट रन. पीसीएमसी साठी 1 रन आपल्या धावसंख्येमध्ये जोडला जातोय. जाने माने बैट्समैन है प्रसाद जाधव अपने टीम के लिए क्या करते देखना है. किरण कडनं अतिशय उत्कृष्ट बॉल. प्रसाद जाधव बीड झालेला आहे. लेग बायच्या रूपाने नगर रोड कडनं 1 अतिरिक्त धावसंख्या पीसीएमसी साठी मिळतीये. सचिन कदम बहुत छोटे कद के खिलाड़ी है. धाव संख्या होते ती 26. तुम्ही सांगा ओव्हर कंप्लीट किती झाली. 3 षटक पूर्ण झाले ना. 3 षटक पूर्ण. 3 षटकाखेर धाव संख्या होती ती 26 पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती संघाची. शेवटचं आणि निर्णायक षटक हे दोन्ही संघासाठी असेल. बघूया पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती किती धावा जमा करते शेवटच्या षटकामध्ये. कारण आपण पहिला सामना बघितलाय की लो स्कोर मॅच होती आणि अतिशय अटीतटीच्या सामन्यामध्ये पुणे संघ विजयी झालाय. 6 चेंडूमध्ये किती धावा जमवतायत पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती संघाचे दोन्ही बॅट्समन. अनुभवी बॅट्समन आहेत ते प्रसाद जाधव. पिंपरी चिंचवडचे सेवक प्रसाद जाधव. प्रसादला अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीने या ठिकाणी निर्धाव चेंडूने सुरुवात झाली ते आपल्या षटकातील. स्वप्नील अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी प्रसादला बीट केलेलं आहे. प्रसादने उचललेला आहे. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 2 रन साठी प्रयत्न. प्रसाद जाधव अंपायर डिसिजन. प्रसाद जाधव आपल्या टीम साठी मरमर करता करता दुसऱ्या रनला रनिंग मध्ये आउट झालेला आहे. पीसीएम
विनंती आहे खेळाडूंना थोडंसं स्पीडअप करा. यानंतर आपला विचार असा आहे की 3-4 साठी देखील एखाद्या ओव्हरची मॅच खेळवायची आहे. थोडीशी घाई करा, विनंती आहे. क्रमांक 3 आणि 4 साठी देखील एखाद्या षटकाची मॅच खेळण्याचा आपला मानस आहे आणि त्या अनुषंगाने आपण थोडीशी घाई करायची विनंती आहे. मेघेश पवार, लेग स्लिप मध्ये खेळलेला आहे मेघेश पवारने. मेघेश पवार, आपण आपल्या रनअप वरती लक्ष द्यावे. यावेळेस आपण पाहतोय स्क्वेअर लेग रिचनला बॉल गेलाय आणि बॉल सीमा रेसच्या पलीकडे जाईल. चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती 32. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा वाईट. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते ती 33. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि अतिशय सुंदर असा ठिकाणी कॅच आणि झेलबाद झालाय फलंदाज तो सचिन. या ठिकाणी पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती संघाने विजयासाठी नगर रोड समोर 35 धावांचं आव्हान ठेवलंय. 4 षटकामध्ये 35 धावा विजयासाठी या नगर रोड संघाला हव्या आहेत. अतिशय अटीतटीचा सामना होण्याची शक्यता या ठिकाणी. पिंपरी चिंचवड डिपेंडिंग चॅम्पियन आहे. पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती संघाने प्रथम फलंदाजी करून विजयासाठी 35 धावांचं आव्हान हे या ठिकाणी नगर रोड संघासमोर ठेवलंय. उपांत्य फेरीचा दुसरा सामना या ठिकाणी सुरू आहे.
नगर रोड संघाचा 12वा खेळाडू कृपया त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. 35 धावांचं लक्ष्य विजयासाठी नगर रोड संघासमोर आहेत. कृपया पंचांनी सामना लवकर सुरू करायचा आहे. या ठिकाणी विजयासाठी नगर रोड संघासमोर आहे ते लक्ष 35 धावांचं 4 षटकामध्ये, म्हणजे 24 चेंडू आणि विजयासाठी 35 धावांचं लक्ष. अतिशय अटीतटीचा सामना हा आपल्याला पाहायला मिळेल प्रेक्षकांना. पहिला सामना जसा उपांत्य फेरीचा झाला पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या दोन्ही संघादरम्यान, अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना या ठिकाणी अंतिम क्षणापर्यंत तो पोहोचला होता आणि अतिशय चुरशीच्या लढतीमध्ये या ठिकाणी पुणे संघ विजयी झालाय. पहिले षटक पिंपरी चिंचवड संघाकडून घेऊन येत आहेत ते अशोक धायगुडे सर. पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती विरुद्ध नगर रोड या दोन्ही संघादरम्यान उपांत्य फेरीचा दुसरा सामना. या ठिकाणी निर्धाव चेंडूने सुरुवात करतायत पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती संघ. निर्धाव चेंडू अतिशय सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती संघाकडून अशोक सर यांच्याकडून. आणि या संघ 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 4. पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये भर पडते. लेग बायचं बिनबाद 5. पुन्हा एकदा साठी गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजीसाठी वाईट चेंडू
अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 6. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 7. आणि या ठिकाणी सुंदर असा चौकार आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला षटकाखेर धावसंख्या होती ती बिनबाद 11. बॉल गोविंद चोपडे 11. एक अतिशय सुंदर असा या ठिकाणी चेंडू पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ते आपल्याला पिंपरी चिंचवड भक्तशक्ती संघाकडून. अतिशय अटीतटीचा सामना पाहायला मिळतो प्रेक्षकांना पुन्हा एकदा. सुंदर अशी गोलंदाजी पिंपरी चिंचवड भक्तशक्ती संघाकडून. त्यांनी निर्धाव चेंडू टाकलेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पिंपरी चिंचवड भक्तशक्ती संघाकडून पाहायला मिळते. मोहसिन खान सरांकडून सुंदर असं या ठिकाणी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आणि सुंदर असा झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय पिंपरी चिंचवड संघाकडून. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. सुदाम चव्हाण ना चव्हाण सुदाम. शेवटचा चेंडू आहे ना. किती धावसंख्या झाली. 12 मस्त ओव्हर टाकले त्याने. 11 होते पहिल्या ह्याच्यात. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या होती ती 12. एक गडी बाद 12. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. अतिशय सुंदर असे षटक या ठिकाणी पाहायला मिळाले ते पिंपरी चिंचवड भक्तशक्ती संघाकडून. सुंदर असं क्षेत्ररक्षण. 13 झाले ना. दोन षटकाखेर धावसंख्या होती ती 13. एक गडी बाद 13. आणि मला वाटतं समीकरण झाले ते 12 चेंडू.
12 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष येते विजयासाठी नगर रोड संघासमोर. 12 चेंडू 22 धावा. अतिशय महत्वाचं असं षटक असेल ते पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती संघाकडून. डिपेंडेंट चॅम्पियन आहेत पिंपरी चिंचवड संघ. 12 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष. बॉलरचं नाव अमोल. अमोल मग 12 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष आहे ते नगर रोड संघासमोर विजयासाठी. संघाचं तिसरं षटक घेऊन आले ते अमोल. अमोल सर. अरे यार. दहा चेंडू आणि 10 धावांचं लक्ष आहे ते विजयासाठी नगर रोड संघाकडून. लागोपाठ 2 षटकार मारलेत नगर रोड संघाच्या फलंदाजाने. वाईट चेंडू. या ठिकाणी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 26. तिसरं षटक चालू आहे. चौकार या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. किती रन झाले? फक्त 4 पाहिजे ना जिंकायला. 7 बॉल 4 गेली मॅच. ओव्हरला घालवले. 22 धाव पाहिजे होते.
आणि या विजय संघाचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी पिंपरी चिंचवड संघाचा या ठिकाणी दारुण पराभव झालाय. तिसऱ्या षटकामध्ये मॅच या ठिकाणी संपवले त्यांनी.